दत्त भक्तीचे रहस्य म्हणजे अहंकाराचा त्याग, नामस्मरण आणि गुरुवरील नितांत श्रद्धा. दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे एकत्रित रूप आहे. ते भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात आणि त्यांना मुक्तीकडे नेतात. दत्तगुरु हे अवधूत आहेत. त्यांना दिखावा आवडत नाही. भक्तीमध्ये लहान मुलांसारखे निष्पाप, वेड्यासारखे तल्लीन आणि अहंकार विरहित अवस्था असणे हेच दत्त भक्तीचे मुख्य रहस्य आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा सतत जप केल्याने चित्तशुद्धी होते आणि मनातील भीती नाहीशी होते. दत्त संप्रदायात गुरुचरित्र ग्रंथाला कामधेनू मानले जाते. या ग्रंथाचे पारायण किंवा पठण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते. दत्तात्रेयाने 24 गुरूंपासून ज्ञान घेतले. निसर्गातील प्रत्येक घटकातून शिकण्याची वृत्ती आणि सर्व जीवांमध्ये दत्त पाहणे हेच दत्त भक्तीचे मूळ आहे. कित्येक जण महाराजांकडे आपल्या इच्छा घेऊन जातात. कोणाला धन हवे, कोणाला पुत्र हवा, कोणाला रोगमुक्ती हवी. दत्तगुरु त्यांचं दुःख दूर करून त्यांना स्वतःकडे वळवतात. कारण संसारातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाली तरी मानवाच्या मनाला समाधान मिळेलच असे नाही. मनाची भूक ही वस्तूंनी भागत नाही, ती फक्त गुरुस्मरणाने शांत होते. आज मनुष्य सतत बाहेर सुख शोधत आहे, पण गुरुचरित्र सांगते ज्याला स्वतःच्या अंतःकरणात उतरता आलं नाही त्याला कोणत्याही गोष्टीत समाधान मिळणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.